भूत या सेल्समन। ही गोष्ट आहे कानपूरची। कानपूर शहराच्या बाहेरच्या जागेत 2 वर्षांपूर्वी मानसरोवर हाऊसिंग सोसायटी उभी झाली होती। राघव आणि ललिताचं नवनवं लग्न होऊन त्यांनी त्यांचा फ्लॅट मानसरोवर सोसायटीमध्ये बुक केला। दोघेही सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी बघितल्यावर ललिता खुश झाली। खूपच सुरक्षित आणि सुंदर सोसायटी आहे। हो, तू वर जा, मला चेअरमन साहेबांनी बोलवले। राघव चेअरमनला भेटला तर चेअरमन म्हणाले, सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी मिळेल। फक्त एका गोष्टीची काळजी घ्या। कोणती गोष्ट? कोणताही सेल्समन आला तर चुकूनही दरवाजा उघडू नका। चेअरमनचं म्हणणं ऐकताच राघव रागावला आणि वर त्याच्या रूम मध्ये आल्यावर ललिताला म्हणाला, का सेल्समनचं काही आयुष्य नसतं? एका सेल्समनच्या प्रगतीचे सर्व रस्ते बंद दरवाजाच्या इकडे येऊन बंद होतात। तुला सेल्समन्स विषयी इतकी आपुलकी काय? ललिताचं म्हणणं ऐकताच राघव गप्प बसला। दुसऱ्या दिवशी सकाळी राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला। ललिता दरवाजा बंद करून आंघोळीसाठी निघाली तर अचानक तिला आठवलं, अरे शॅम्पू तर आणलाच नाही, आता आंघोळ कशी करू? तेवढ्यात डोरबेल वाजली। ललिताने दरवाजाच्या पीप होल मधून पाहिलं तर बाहेर सेल्समन उभा होता। हा, याच्याकडे शॅम्पू नक्की असेल। ललिताने दरवाजा उघडला तर सेल्समॅन बडबड करू लागला, गुड मॉर्निंग मॅम, मी विकास ब्युटी टोनर कंपनी मधनं आलोय। सेल्समॅन सुरू झाला तर ललिता हैराण झाली। अरे स्टॉप इट, मला फक्त एक शॅम्पू हवाय। ललिताने सेल्समॅन कडनं शॅम्पू खरेदी केला आणि सेल्समॅन निघून गेला। दुसऱ्या दिवशी ललिता झोपेतनं जागी होऊन हॉलमध्ये आली तर तिने पाहिलं राघव सोफ्यावर बसला आहे। ललिताने मागणे येऊन राघवला मिठी मारली। डार्लिंग, लवकर जाणार होतास ना? गेला का नाहीस? अचानकपणे ललिताला काहीतरी जाणवलं। झटक्यात ती मागे गेली। कोण आहेस तू? सोफ्यावर बसलेला माणूस मागे वळला तशी ललिता घाबरली। तो राघव नाही, सेल्समॅन होता। तू पाठीमागून राघव सारखा दिसतोस। तू तू आत कसा आलास? नक्कीच राघवने दरवाजा उघडा ठेवलाय। दरवाजा तर बंद होता। तर मग तू आत कसा आलास? जो दरवाजा एकदा माझ्यासाठी उघडला जातो तो पुन्हा बंद नाही होत। सेल्समॅन जोरजोरात हसू लागला आणि हसता हसता एका भयंकर भूतात परिवर्तित झाला। भूताला समोर पाहताच ललिता जोरात किंचाळली। काय हवंय तुला? बोल, काय हवंय तुला? बोल। बदला, या सोसायटीने माझा जीव घेतलाय, आता मी हिला बर्बाद करेन, एक एक करून सगळ्यांना मारून टाकेन। सेल्समॅन ललिताच्या दिशेने पुढे होऊ लागला आणि ललिता मागे मागे सरकू लागली। राघव त्याचा मोबाईल त्याच्या बेडरूम मध्ये विसरला होता। मोबाईल घेण्यासाठी तो परत त्याच्या फ्लॅट समोर आला आणि चावीने दरवाजा उघडू लागला, पण दरवाजा उघडलाच नाही। हा उघडत का नाही बरं? अचानक आतून आवाज आला ओरडण्याचा आणि राघव घाबरला। ललिता, काय झालं? दरवाजा उघड। राघव दरवाजा ठोठावत होता आणि आत भूताने ललिताला गॅलरीतून खाली लटकवलं होतं। राघव, राघव वाचव, राघव वाचव। मी पण असाच मेलो होतो, आता तू पण अशीच। राघव दरवाजा ठोठावत होता तेवढ्यात चेअरमन तिकडे पोहोचले। जोवर तुझी बायको जिवंत आहे तो दरवाजा उघडणार नाही। सेल्समॅन साठी दरवाजा उघडून ललिताने चूक केलीये, पण तो असं का करतोय? ही गोष्ट 2 वर्षांपूर्वीची आहे, जेव्हा ही सोसायटी नवीन नवीन तयार झाली होती। एक सेल्समॅन इकडे सोसायटीत आला तेव्हा मी त्याला थांबवलं। अरे, तू आतमध्ये कसा आलास? सोसायटीमध्ये सेल्समॅन अलाउड नाहीयेत। मी विकास आहे साहेब, वॉचमॅन पासून लपून आलोय। माझ्या भावाला मोठा जॉब मिळणार आहे, त्याच्यासाठी पैसे जमा करतो साहेब। प्लीज मला वर जाऊ द्या ना। नाटकं करू नकोस, पळ इकडनं। मी त्याला धक्के मारून बाहेर काढलं म्हणून तो पायपावरनं वर चढला आणि पाय घसरून खाली येऊन पडला।
तेव्हापासून त्याचा आत्मा सोसायटीमध्ये भटकतोय. जो दरवाजा उघडतो त्याला तो खाली पाडून मारून टाकतो. चेअरमॅनचं म्हणणं ऐकताच राघव वेड्यासारखा ओरडत दरवाजा ठोठावू लागला. विकास दादा, दरवाजा उघडा. मी तुमचा छोटा भाऊ राघव. ती माझी बायको आहे, तिला काही करू नका. सेल्समॅनचं भूत ललिताला खाली सोडणारच होतं. तेवढ्यात त्याने राघवचा आवाज ऐकला. त्याने लगेच ललिताला वर खेचलं. ललिताचा जीव वाचला. सेल्समॅनचं भूत लगेच दरवाजाकडे पळालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राघव उभा होता. भूताने राघवला मिठी मारली. राघव, माझ्या भावा, कसा आहेस तू? मी ठीक आहे दादा. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? मला तुला मोठा माणूस बनवायचं होतं. मी मोठा माणूस बनलोय दादा, हे बघा. ललिता दोघांजवळ आली तेव्हा राघवने ललिताला सांगितलं, तू विचारत होतीस ना की माझं सेल्समॅनवर एवढं प्रेम काय आहे? कारण की माझा हा भाऊ सेल्समॅन होता, जो माझ्यासाठी मेला. मी एका सेल्समॅनचा छोटा भाऊ आहे. सेल्समॅनचं भूत राघव आणि ललिताकडे बघून बोलू लागलं. खरंच राघव, खूप मोठा माणूस बनलायस तू. ललिता, मला माफ कर. प्रतिशोधाच्या आगीमध्ये मी जळत होतो. तुम्हा दोघांना पाहताच ती आग विझून गेली. आता मला मुक्ती पाहिजे. अलविदा. असं म्हणताच सेल्समॅनचं भूत सोसायटीतून कायमसाठीचं मुक्त झालं आणि राघव आणि ललिता आनंदात राहू लागले. भूतिया आंबेवाला. गरमीचा सीझन म्हणजेच आंब्यांचा सीझन. या सीझन मध्ये आंबे आणि आमरसांचा मजा घेतला जातो. पण हाच आमरसाचा सीझन अमनपूरसाठी खुनाचा सीझन बनला. घडलं काही असं की शहरामध्ये रात्रीच्या समयी एक आंबेवाला घरोघरी फिरायचा. आंबे घ्या ताजे ताजे, मोठे मोठे रसदार आंबे. आंबे घ्या आंबे. आणि जसं कोणी दरवाजा उघडायचं, अहो ताई, आंबे घ्या. अरे कसे घेऊ? जरा चव घेऊन बघते. आंबेवाला टोपलीतून एक आंबा उचलून त्याचा रस समोरच्या व्यक्तीच्या हातावर द्यायचा, तर आमरस नाही, रक्त यायचं. रक्त? हे काय आहे? काय रे आंबेवाल्या, ही काय थट्टा आहे? आंबेवाला नाही, भूतिया आंबेवाला. असं म्हणताच तो आंबेवाला एक भयानक भूत बनायचा आणि सुरीने समोरच्याचा गळा चिरायचा. शहरामध्ये भूतिया आमरसवाल्याने दहशत माजवली होती. आंबेवाल्याच्या दहशतीमुळे अख्खं शहर भयभीत झालं होतं. एका तांत्रिकाची मदत घेतली. मी खूप प्रयत्न केले, पण तो भूतिया आंबेवाला वशमध्ये येत नाहीये. जर त्याच्यापासून वाचायचं असेल तर आंबे खाणं सोडून द्या. आंबे विकत घेऊ नका. बाबा, आम्ही त्याच्याकडे नाही जात. तो स्वतःहून आमच्याकडे यायचा. त्याचा पण एक इलाज आहे माझ्याकडे. असं म्हणताच त्या तांत्रिकाने घराच्या एका भिंतीवर काही लिहिलं. आंबेवाले आंबे नका आणू. हे काय आहे बाबा? हाच मंत्र आहे त्याच्यापासून वाचायचा. शहराच्या सर्व भिंतींवर हा मंत्र लिहा. तो आंबेवाला तुमच्या घरामध्ये कधीही नाही येणार. बाबांनी लिहिलेला तो मंत्र अख्ख्या शहरभर पसरला. लोकांनी भिंतींवर लिहायला सुरुवात केली, आंबेवाल्या आंबे आणू नकोस. आणि कमालच झाली. ना त्या दिवसानंतर कोणी आंबेवाल्याला पाहिलं आणि नाही आंबेवाला कोणाच्या घरी गेला. पण लोकांच्या मनात त्या आंब्यांची भीती बसली होती. कोणीही आंबे विकत घेत नव्हतं. अमनपूरमध्ये आंबे खाणं आता काही साधारण गोष्ट नव्हती. एके रात्री विशाल आणि रीटा, दोघे भाऊ बहीण, भरपूर सामानासह रेल्वे स्टेशनवरून शहरामध्ये आले. ओहो, एक टॅक्सी नाही मिळत आहे. विचित्रच शहर आहे. बरं झालं बाबा 20 वर्षांपूर्वीच हे शहर सोडून मुंबईला शिफ्ट झाले. मला तर हे शहर खूप आवडतं. या शहरात आपलं पिढीजात घर जे आहे. राहू दे राहू दे. तू तर असं बोलतोयस जसं काही तूच त्या घरात राहिलायस. पहिल्यांदाच आई बाबांना न सांगता समरमध्ये चिल मारायला आपण इकडे आलोय. आपल्याला तर हे पण नाही माहित की आपलं घर कुठे आहे, त्याची अवस्था काय आहे. कोणाला तरी विचारूया. अगं तो बघ, नाक्यावर तो आंबेवाला आहे. नाक्याच्या मधोमध एक आंबेवाला टोपलीत आंबे घेऊन बसला होता.
दोघे जण त्या आंबेवाल्याच्या दिशेने चालू लागले की तेवढ्यात त्यांची नजर भिंतीवर पडली. आंबेवाल्या, आंबे आणू नकोस. अरे, हे काय लिहिलंय सगळ्या भिंतींवर? हे पण त्या आंबेवाल्यालाच विचारूया ना. चल. दोघेही आंबेवाल्याच्या दिशेने गेले. आंबेवाला हताश बसला होता. दादा, हे गल्ली नंबर 14 आणि घर नंबर 7 कुठे आहे? आंबेवाल्याने एका खुणेने एका गल्लीच्या दिशेने इशारा केला. थँक्स हा दादा. दादा, सगळ्या भिंतींवर ही विचित्र अशी स्लोगन का लिहिली आहे? आंबेवाले आंबे आणू नका, हेच ना? मॅडम, तुमचा विश्वास नाही बसणार. हा भूताप्रेताचा मामला आहे. भूत प्रेत? ऐको ना बाबा. अहो, आम्हाला ऐकायचंय. ही गोष्ट 20 वर्षांपूर्वीची आहे. शहरामध्ये एक गरीब आंबेवाला घरोघरी जाऊन आंबे विकायचा. एके रात्री त्याने एका घराची बेल वाजवली. साहेब, आंबे घ्या ना. नकोयत मला. साहेब, घ्या ना. गरीब माणूस आहे साहेब. अच्छा, चाखून बघू दे मला. साहेब, आता रस चाकतो तुम्हाला. रस नाही, आंबे कापून खायला घाल. आंबेवाल्याने एक आंबा कापून खायला घातला. साहेब, कसा आहे? मजा नाही आली मला. अजून खायला घाल. आंबेवाल्याने अजून एक आंबा खायला घातला. त्या माणसाने पुन्हा तोंड वेंगाळलं. असं करता करता आंबेवाल्याने टोपलीतील सर्व आंबे खायला घातले. मजा नाही आली मला. पळ इकडून. साहेब, पैसे तरी द्या मला. टोपली रिकामी झाली माझी. अरे, कसले पैसे देऊ तुला? चल निघ. आंबेवाल्याला खूप राग आला आणि त्याने सुरी काढली. अरे, तुझी लायकी नाही भिकाऱ्या. मला चाकू दाखवतोस? या चाकूने तुझ्या खून करून टाकेन. हा? काय होणार होतं? त्या बदमाशाने त्या आंबेवाल्याला सुरीने मारून टाकलं. मग तो आंबेवाला भूत बनला आणि लोकांना घरोघरी जाऊन मारू लागला. त्याच भूतापासून वाचण्यासाठी भिंतींवर हे लिहिलं गेलंय. हाऊ सॅड. आता तर तुमच्याकडून पण कोणी आंबे विकत घेत नसेल ना? डोंट वरी, मी तुमच्याकडून आंबे विकत घेऊ. हो, पण आधी आम्ही चाखून नक्की बघणार. हा, आता तुम्हाला आंब्याचा रस खाऊ घालतो. हात पुढे करा बरं. दोघांनी हात पुढे केले आणि आंबेवाल्याने रस काढायला सुरुवात केली. पण आंब्यातून आमरस नाही निघाला. रक्त आलं. रक्त? ही काय थट्ट आहे? मस्करी नाही, बदला. घरांचे दरवाजे बंद झाले तर मग काय? आता मी रस्त्यावर राज्य करेन, हाहाकार माजवेन. असं म्हणताच तो आंबेवाला भयंकर भूत बनला. मग विशाल आणि रीटा थरथर कापू लागले. भूत, भूत. आम्हाला सोडून द्या. आम्ही तुमचं काय बिघडवलंय? तू नाही, तुझ्या बापाने. मला माझ्या चाकूने मारणारा मुंबईला पळणारा लफंगा आणि कोणी नाही, तुमचाच बाप आहे. हे ऐकताच विशाल आणि रीटा आश्चर्यचकित झाले. तेवढ्यात भूताने त्याची रक्ताळलेली सुरी काढली आणि दोघांवर वार करायला सुरुवात केली. सपासप वारांमुळे दोघे घायाळ झाले आणि तडफडून तडफडून मरून गेले. डॉक्टर बनला भूत. ही कहाणी आहे शाहगंजची. शाहगंजमध्ये संजीनी नावाचं एक हॉस्पिटल होतं, जिथे शिरीष कुमार नावाचे फार प्रसिद्ध डॉक्टर होते. सर्वांचा खूपच छान इलाज करायचे. पण हॉस्पिटलची एक फार विचित्र गोष्ट होती. हॉस्पिटलमध्ये कुठल्याही पेशंटला ऍडमिट केलं जात नसे. दिवसा इलाज व्हायचा आणि संध्याकाळच्या आधी पेशंट्सना घरी पाठवून देण्यात येईल. अंधार व्हायच्या आधी हॉस्पिटलला टाळं लागायचं. एके रात्री दिनेश नावाचा एक मुलगा इलाज करायला हॉस्पिटलमध्ये आला. रात्री इकडे इलाज होत नाही, माहित नाही का? नाही, पोटदुखीचा इलाज करायला आलोय. खूप दुरून आलोय मी, म्हणून प्रवासात पूर्ण दिवस निघून गेला. प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या. डॉक्टर साहेब घरी गेलेत. हॉस्पिटलला टाळं लागलंय, दिसत नाही काय? उद्या सकाळी ये. चल इकडून. वॉचमॅनने दिनेशला पळवला आणि दिनेश अडचणीत सापडला. फार अपेक्षा घेऊन आलो होतो. पोटदुखीचा इलाज झाला असता तर रात्री सुखाने झोपलो असतो. पण आता या अनोळखी शहरामध्ये पोटदुखी घेऊन कुठे भटकू? तेव्हा दिनेशचं लक्ष पार्किंग मध्ये उभ्या एका कारवर गेलं. असं वाटतंय ही डॉक्टर साहेबांची गाडी आहे, म्हणजे
डॉक्टर साहेब आतमध्येच आहेत. मी डॉक्टर साहेबांकडे जातो, मग ते माझा नक्कीच इलाज करतील. दिनेशने पार्किंगची भिंत ओलांडली आणि हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटल एकदम सुनसान होतं. सगळे बेड्स एकदम रिकामे होते. ना कुठली नर्स होती, ना ही कोणी वॉर्ड बॉय. कमाल आहे, एकही पेशंट, एकही नर्स नाही. आता डॉक्टर साहेबांची केबिन शोधायला हवी. दिनेशला केबिन मिळाली. दरवाजा ढकलून तो आतमध्ये गेला. डॉक्टर शिरीष त्याच्याकडे पाठ करून एक्सरे पाहत होते. माफ करा सर, जबरदस्तीने आतमध्ये आलो. त्रासच असा होतोय की सकाळपर्यंत वाट नाही पाहू शकत. बस तिकडे दिनेश. सॉरी सर, पण मी पहिल्यांदा तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलोय. मग तुम्हाला माझं नाव कसं माहिती? तेव्हा अचानकपणे दिनेशच्या नजरा डॉक्टरांच्या पायांकडे गेल्या. डॉक्टरांचे दोन्ही पाय एकदम उलटे आणि टोकदार होते. कोण आहे तू? डॉक्टर जसा दिनेशकडे वळला, दिनेशचा श्वास अडकला, कारण की डॉक्टर एक भयानक भूत होता. दिनेश लगेच दरवाजाच्या दिशेने पळाला, पण दरवाजा तर लॉक्ड होता. दरवाजा उघडा, वाचवा, वाचवा, भूत. पण डॉक्टराच्या भूताने दिनेशला पटकन पकडलं. तू इकडे आलायस तर स्वतःच्या मर्जीने, पण जाशील माझ्या मर्जीने, आणि मी तुला जाऊ नाही देणार. सॉरी सर, मी कोणाला काही नाही सांगणार. मी सरळ माझ्या गावी निघून जाईन. प्लीज सर, मला सोडा सर. पण भूताने काही ऐकलं नाही. त्याने दिनेशचं पोट जोरात दाबलं. दिनेश जनावरांसारखा ओरडू लागला. भूताने त्याची पकड अजून मजबूत केली आणि दिनेश ओरडत ओरडत मेला. हॉस्पिटलमध्ये अशा घटना आठवड्यातनं 1-2दा नक्कीच व्हायच्या. वॉचमॅनला धोका देऊन कोणी ना कोणी रात्री केबिन मध्ये इलाज करायला यायचं आणि भूतिया डॉक्टरची शिकार व्हायचं. आणि मग सकाळ व्हायच्या आधीच वॉचमन येऊन प्रेताला जागी ठेवायचं. सकाळी सगळं काही नॉर्मल व्हायचं. डॉक्टर शिरीष कुमार नॉर्मल डॉक्टर सारखे पेशंट्सची इलाज करायचे. पण रात्रीचा अंधार होताच भयानक भूत व्हायचे. अखेर काय रहस्य होतं भूतिया डॉक्टरचं, याची 10 वर्षापूर्वीची एक कहाणी आहे. 10 वर्षांपूर्वी एके रात्री पाशा नावाचा किलर पोलिसांच्या गोळ्यांनी घायाळ होऊन संजीवनी हॉस्पिटलमध्ये आला. ए डॉक्टर, चल गोळ्या काढ. ही तर पोलीस केसची गोष्ट आहे. चल गोळ्या काढ, नाही तर गोळ्या घालीन तुझ्या डोक्यात. बंदुकीच्या धाकाने पाशाने त्याचा इलाज केला आणि इलाज होताच डॉक्टरवर त्याची बंदूक साधली. अरे, मी तर इलाज केला ना? हो, इलाज केलास आणि त्याच्यासोबतच पोलिसांना पण इन्फॉर्म केलास. धोकेबाज. पाशाने बंदुकीने डॉक्टरचा जीव घेतला आणि मग तिथून पळून गेला. तेव्हापासनं डॉक्टर भूत बनलाय. दिवसा रोग्यांचा उपचार करतो आणि रात्री हैवान. एके रात्रीची गोष्ट आहे. वॉचमन गेटवर नव्हता. गेट ओपन होता. तेव्हा एक पोलीस ऑफिसर त्याच्या बायको सोबत आला. ट्रान्सफरच्या बरोबरच तुझे आजार पण ट्रान्सफर होतात. चल आता आतमध्ये जा, मी कॉल संपवून येतो. बायको आतमध्ये गेली आणि ऑफिसर मोबाईलवर बोलू लागला. बोलता बोलता त्याचं लक्ष हॉस्पिटलच्या बोर्डकडे गेलं. संजीवनी हॉस्पिटल. शिट. ऑफिसर पळत पळत केबिन मध्ये आला आणि त्याने पाहिलं डॉक्टरच्या भूताने त्याच्या बायकोचा गळा आवळला होता. डॉक्टर सोडा, ती माझी बायको आहे. मग तू कोणता मोठा एमएलएस? थांब, तुझाही नंबर लवकर ये. मी एमएलए नाही, मी तोच ऑफिसर आहे ज्याला तू त्या दिवशी कॉल करून पाशाची इन्फॉर्मेशन दिली होतीस 10 वर्षापूर्वी. आठवते? ऑफिसरचं म्हणणं ऐकल्यावर भूताने त्या बाईलाच सोडलं. बोल, कुठे आहे तो पाशा? मला त्याचा जीव घ्यायचाय. काही गरज नाहीये. तुझ्या कॉल नंतर मी त्याला शहरातनं बाहेर जाऊ दिलं नाही. त्याचा एन्काउंटर केला.
एन्काउंटर व्हायच्या आधी त्याने तुझ्याबद्दल सांगितलं होतं. पाशा मारला गेलाय. आता तूही असं लोकांना मारणं बंद कर. ठीक आहे, मला पाशाला मारायचं होतं, पण हॉस्पिटलमध्ये कैद होतो. तू त्याला मारून माझा बदला पूर्ण केलायस. आता मला या भूताचा अवताराचा त्याग करायचा आहे. असं म्हणताच डॉक्टरचं भूत जोर जोरात हसू लागलं आणि हसत हसत आसमंतात मुक्त झालं. IPLचं भूत. रात्रीचे 1:30 वाजले होते. IPL सुरू व्हायला अवघे काही तास उरले होते. जयपूर सुपर किंगचा कर्णधार रणधीर शर्मा ग्रँड हॉटेलच्या बेडवर घोरत झोपला होता. अचानक हॉटेलचे सर्व दिवे बंद झाले आणि कोणीतरी रडत रडत रणधीर शर्माच्या खोलीत शिरला. तो झोपलेल्या रणधीर शर्माला म्हणाला, मला टीम मधून काढून तू मला रडवलंस, माझ्यासोबत घाणेरडं राजकारण केलंस. बघ उद्याच्या सामन्यात मी तुला कसं रडवतो. असं म्हणत तो जोरात हसायला लागला. त्याच्या हसण्याने सारे हॉटेल हादरले. रणधीर शर्माने डोळे उघडून समोर पाहिलं तेव्हा त्याचे डोळे पांढरेच झाले. वाचवा वाचवा, कोणी आहे का? वाचवा वाचवा, मला वाचवा. दिवे येतात. रणधीर शर्माचा PA मनसुख तिवारी सुरक्षा रक्षकांसह रणधीरच्या खोलीत धावतो. काय झालं सर? तुम्ही का ओरडलात? ते तो परत आलाय. तो मला नाही सोडणार. मनसुख, तो परत आलाय. कोण सर? तुम्ही कशाबद्दल बोलताय सर? राकेश. काय सर? तो तर मेलाय. तुम्ही झोपायला जा, उद्या सामना आहे. मी डॉक्टरांना बोलवू का? मी उद्या मैदानात उतरणार नाही. मॅच रद्द करा. मनसुख, ती रद्द करा. सर, करोडोंचे नुकसान होईल. तुमचे करिअर संपेल. झोपा सर, काळजी करू नका. मी इथेच थांबतो. रणधीर शर्मा झोपायचा प्रयत्न करतो, पण राकेशच्या विचारांमुळे त्याची झोप उडते. खरं तर राकेश खूप चांगला खेळाडू होता. भारताला विश्वचषक मिळवून देण्याची क्षमता त्याच्यातच होती. तो खेळायचा तेव्हा प्रेक्षकांचा श्वास रोखायचा. जणू राकेश हा दुसरा सचिनच. पण हे सर्व टीमचा कॅप्टन रणधीरला सहन नाही झाले. राकेशचा वेग पाहून रणधीरला त्याच्या पदाची चिंता वाटू लागली आणि त्याने आपली पोहोच आणि राजकारण वापरून राकेशला टीममधून बाहेर काढलं. अशा प्रकारे राकेशच्या करिअरला असा ब्रेक लागला की निराश होऊन त्याने आत्महत्या केली. सकाळ झाली. सामना सुरू झाला. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले आहे. संपूर्ण भारत श्वास रोखून टीव्ही समोर बसलं आणि रणधीर मैदानात उतरला. मग रणधीरची नजर समोरच्या टीम मधल्या एका मुलावर पडते. त्याला पाहून रणधीर एकदम विचारात पडतो. तीच नजर, तीच स्टाईल, कोण आहे हा? रणधीर समोरच्या टीमच्या कॅप्टनला विचारतो, अरे शर्मन, हा माणूस कोण आहे? यापूर्वी तर कधी नाही पाहिलं याला. हा, तुमच्यासाठी हे आमचे एक सरप्राईज पॅकेज आहे. बघा कसा धुतो तुम्हाला ते. टॉस होतो. विरुद्ध संघ टॉस जिंकतो आणि ते प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. विरुद्ध टीमचा तोच मुलगा बॅट घेऊन ओपनिंग करायला येतो आणि रणधीर बॉलिंग करायला खाली येतो. जेव्हा रणधीर पहिल्यांदा बॉल टाकतो तेव्हा तोच मुलगा अशा प्रकारे बॅट स्विंग करतो की तो बॉल वरती आकाशात उडून जातो आणि परत खाली येतच नाही. बॉल परत खाली न आल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा तो मुलगा रणधीरकडे पाहून हसतो. तेच डोळे, तीच स्टाईल, तेच हसणं. असा फटका तर फक्त राकेशलाच मारता आला असता. मग अचानक रणधीरला त्या मुलामध्ये राकेशचे भूत दिसते आणि राकेश भयंकर घाबरतो. हा सामना थांबवा, तुम्हाला मारेल, मी नाही खेळणार. अरे हे काय, कॅप्टन रणधीर अचानक असा वैतागतो काय? हा सामना थांबवा, हा सामना थांबवा. रणधीरची अवस्था पाहून टीमचा मालक रणधीरकडे येतो. काय झालं? हा काय वेडेपणा आहे? सर, राकेश परत आलाय, तो मला मारेल. आणि मी आपण हरलो तर तुला नक्की मारेन.
कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत मी यात, लक्षात ठेव. तुझ्या सांगण्यावरून मी राकेशला काढलं होतं. तो तिथे असता तर निदान हा दिवस तरी दिसला नसता. तू वेडा झालायस. राकेशचं भूत रणधीरकडे येतं आणि हसतं. बघ, मी नाही म्हणालो, आता मी तुला सोडणार नाही. मी फक्त तुझ्यासाठीच परत आलोय आणि फक्त तूच मला पाहू शकतोस, बाकी कोणी नाही. असं म्हणत हसत हसत फलंदाजीला तो निघून जातो. रणधीर प्रचंड घाबरलेला असतो, पण तो काहीच नाही करू शकत. रणधीरने थरथरणारा बॉल टाकल्यावर राकेशच्या भूताने जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर तो बॉल थेट राकेशच्या पोटात जाऊन आदळतो. राकेश जमिनीवर पडतो. टाळ्यांच्या कडकडाटाने स्टेडियम गुंजते. रणधीर जखमी होऊनही आवाज कसा आहे ते त्याला समजत नाही. एवढ्यात राकेश त्याच्या जवळ येऊन म्हणतो, आश्चर्य वाटतंय ना, पण आता तुला कोणीही पाहू शकणार नाही आणि मलाही, कारण तू इथेच नाहीस. ते बघ, तू तिथे मॅच खेळतोयस. रणधीर पाहतो तर तो गोलंदाजी करत असतो. हे कसं होऊ शकतं? मी तर इथे, मग तो कोण आहे? हा सगळा मीच तयार केलेला भ्रम आहे. तो तुझा क्लोन आहे. लोक त्याला पाहत राहतील आणि मी तुला इथे मैदानाच्या मध्येच संपवून टाकेन. मला हवे असते तर मी तुला काल रात्रीच मारू शकलो असतो, पण मला तुला याच जमिनीवर, याच मैदानात मारायचंय. राकेशचे भूत जखमी रणधीरला बॅटने मारायला लागते. रणधीर ओरडू लागतो, तरीही कोणीही त्याच्याकडे लक्ष नाही देत. सर्वांनी रणधीरचा क्लोन रणधीर समजून घेतला आहे आणि इथे राकेश रणधीरला मारत राहतो आणि जखमी करतो. अचानक रणधीरचा क्लोन गायब होतो. प्रत्येक जण आश्चर्यचकित होतो. अरे, कुठे गेला रणधीर? तो तर बॉल आणायला गेला होता ना. तो घाबरून पळून गेला असावा असं दिसतंय. रणधीर शर्मा पराभवाच्या भीतीने मैदानातून पळून गेल्यासारखे दिसतंय आणि त्याने विजय विरोधी टीमच्या झोळीत टाकला आहे. रणधीरचे चाहते ओरडू लागले, रणधीर शर्मा फरारी आहे. रणधीर शर्मा, हाय हाय. हे ऐकून जखमी रणधीरचा मृत्यू होतो. अशा प्रकारे राकेशचं भूत रणधीरचा बदला घेतं. भूत या सेल्समॅन. ही गोष्ट आहे कानपूरची. कानपूर शहराच्या बाहेरच्या जागेत 2 वर्षांपूर्वी मानसरोवर हाऊसिंग सोसायटी उभी झाली होती. राघव आणि ललिताचं नवं लग्न होऊन त्यांनी त्यांचा फ्लॅट मानसरोवर सोसायटीमध्ये बुक केला. दोघेही सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी बघितल्यावर ललिता खुश झाली. खूपच सुरक्षित आणि सुंदर सोसायटी आहे. हो, तू वर जा, मला चेअरमन साहेबांनी बोलवलंय. राघव चेअरमनला भेटला तर चेअरमन म्हणाले, सोसायटीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला पूर्ण सिक्युरिटी मिळेल. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. कोणती गोष्ट? कोणताही सेल्समॅन आला तर चुकूनही दरवाजा उघडू नका. चेअरमनचं म्हणणं ऐकताच राघव रागावला आणि वर त्याच्या रूम मध्ये आल्यावर ललिताला म्हणाला, काय सेल्समनचं काही आयुष्य नसतं? एका सेल्समॅनच्या प्रगतीचे सर्व रस्ते बंद दरवाजाच्या इकडे येऊन बंद होतात. तुला सेल्समन्स विषयी इतकी आपुलकी काय? ललिताचं म्हणणं ऐकताच राघव गप्प बसला. दुसऱ्या दिवशी सकाळी राघव तयार होऊन ऑफिसला निघून गेला. ललिता दरवाजा बंद करून आंघोळीसाठी निघाली तर अचानक तिला आठवलं, अरे, शॅम्पू तर आणलाच नाही. आता आंघोळ कशी करू? तेवढ्यात डोरबेल वाजली. ललिताने दरवाजाच्या पीप होल मधून पाहिलं तर बाहेर सेल्समॅन उभा होता. हा, याच्याकडे शॅम्पू नक्की असेल. ललिताने दरवाजा उघडला तर सेल्समॅन बडबड करू लागला. गुड मॉर्निंग मॅम, मी विकास ब्युटी टोनर कंपनी मधनं आलोय. सेल्समॅन सुरू झाला तर ललिता हैराण झाली. अरे स्टॉप इट, मला फक्त एक शॅम्पू हवाय. ललिताने सेल्समॅन कडनं शॅम्पू खरेदी केला आणि सेल्समॅन निघून गेला. दुसऱ्या दिवशी ललिता झोपेतनं जागी होऊन हॉलमध्ये आली तर तिने पाहिलं राघव सोफ्यावर बसला आहे. ललिताने मागणे येऊन राघवला मिठी मारली. डार्लिंग, लवकर जाणार होतास ना? गेला का नाहीस? अचानकपणे ललिताला काहीतरी जाणवलं. झटक्यात ती मागे गेली.
कोण आहेस तू? सोफ्यावर बसलेला माणूस मागे वळला. तशी ललिता घाबरली. तो राघव नाही, सेल्समॅन होता. तू पाठीमागून राघव सारखा दिसतोस. तू तू आत कसा आलास? नक्कीच राघवने दरवाजा उघडा ठेवलाय. दरवाजा तर बंद होता. तर मग तू आत कसा आलास? जो दरवाजा एकदा माझ्यासाठी उघडला जातो तो पुन्हा बंद नाही होत. सेल्समॅन जोरजोरात हसू लागला आणि हसता हसता एका भयंकर भूतात परिवर्तित झाला. भूताला समोर पाहताच ललिता जोरात किंचाळली. काय हवंय तुला? बोल, काय हवंय तुला? बोल. बदला. या सोसायटीने माझा जीव घेतलाय. आता मी हिला बर्बाद करेन. एक एक करून सगळ्यांना मारून टाकेन. सेल्समॅन ललिताच्या दिशेने पुढे येऊ लागला आणि ललिता मागे मागे सरकू लागली. राघव त्याचा मोबाईल त्याच्या बेडरूम मध्ये विसरला होता. मोबाईल घेण्यासाठी तो परत त्याच्या फ्लॅट समोर आला आणि चावीने दरवाजा उघडू लागला. पण दरवाजा उघडलाच नाही. हा उघडत का नाही बरं? अचानक आतून आवाज आला ओरडण्याचा आणि राघव घाबरला. ललिता, काय झालं? दरवाजा उघड. राघव दरवाजा ठोठावत होता आणि आत भूताने ललिताला गॅलरीतून खाली लटकवलं होतं. राघव, राघव वाचव, राघव वाचव. मी पण असाच मेलो होतो. आता तू पण अशीच. राघव दरवाजा ठोठावत होता तेवढ्यात चेअरमन तिकडे पोहोचले. जोवर तुझी बायको जिवंत आहे तो दरवाजा उघडणार नाही. सेल्समॅन साठी दरवाजा उघडून ललिताने चूक केलीये. पण तो असं का करतोय? ही गोष्ट 2 वर्षांपूर्वीची आहे. जेव्हा ही सोसायटी नवीन नवीन तयार झाली होती. एक सेल्समॅन इकडे सोसायटीत आला तेव्हा मी त्याला थांबवलं. अरे, तू आतमध्ये कसा आलास? सोसायटीमध्ये सेल्समॅन अलाउड नाहीयेत. मी विकास आहे साहेब. वॉचमॅन पासून लपून आलोय. माझ्या भावाला मोठा जॉब मिळणार आहे. त्याच्यासाठी पैन जमा करतो साहेब. प्लीज मला वर जाऊ द्या ना. नाटकं करू नकोस, पळ इकडनं. मी त्याला धक्के मारून बाहेर काढलं म्हणून तो पायपावरनं वर चढला आणि पाय घसरून खाली येऊन पडला. तेव्हापासून त्याचा आत्मा सोसायटीमध्ये भटकतो. जो दरवाजा उघडतो त्याला तो खाली पाडून मारून टाकतो. चेअरमॅनचं म्हणणं ऐकताच राघव वेड्यासारखा ओरडत दरवाजा ठोठावू लागला. विकास दादा, दरवाजा उघडा. मी तुमचा छोटा भाऊ राघव. ती माझी बायको आहे, तिला काही करू नका. सेल्समॅनचं भूत ललिताला खाली सोडणारच होतं. तेवढ्यात त्याने राघवचा आवाज ऐकला. त्याने लगेच ललिताला वर खेचलं. ललिताचा जीव वाचला. सेल्समॅनचं भूत लगेच दरवाजाकडे पळालं. त्याने दरवाजा उघडला. समोर राघव उभा होता. भूताने राघवला मिठी मारली. राघव, माझ्या भावा, कसा आहेस तू? मी ठीक आहे दादा. तुम्ही का गेलात आम्हाला सोडून? मला तुला मोठा माणूस बनवायचं होतं. मी मोठा माणूस बनलोय दादा. हे बघा. ललिता दोघांजवळ आली तेव्हा राघवने ललिताला सांगितलं, तू विचारत होतीस ना की माझं सेल्समॅनवर एवढं प्रेम काय आहे? कारण की माझा हा भाऊ सेल्समॅन होता जो माझ्यासाठी मेला. मी एका सेल्समॅनचा छोटा भाऊ आहे. सेल्समॅनचं भूत राघव आणि ललिताकडे बघून बोलू लागलं. खरंच राघव, खूप मोठा माणूस बनलायस तू. ललिता, मला माफ कर. प्रतिशोधाच्या आगीमध्ये मी जळत होतो. तुम्हा दोघांना पाहताच ती आग विझून गेली. आता मला मुक्ती पाहिजे. अलविदा. असं म्हणताच सेल्समॅनचं भूत सोसायटीतून कायमसाठीच मुक्त झालं आणि राघव आणि ललिता आनंदात राहू लागले. छतावर कोणी आहे? ही भयंकर गोष्ट आहे बेगमपुराची. बेगमपुरा एक छोटस गाव होतं. गावामध्ये सरकारी बँकेची एक ब्रांच होती. सुधीर, बायको दिव्या आणि 7 वर्षांची मुलगी मायरा सोबत शहरातून बेगमपुराला शिफ्ट झाला होता. सुधीर बँक मॅनेजर होता. त्याची पोस्टिंग बेगमपुराला झाली होती. बँकेने सुधीरला एक जागा दिली जी फारच शांत ठिकाणी होती. पूर्ण घर पाहिल्यावर सुधीर, दिव्या आणि मायरा छतावर आले. किती छान मोकळी हवा आहे ना? हो ना.
आणि टेरेस फारच मोठं आहे. इथे तू सगळे कपडे आरामात सुकवू शकतेस. आणि मी इथे खेळू सुद्धा शकते. मायराचं म्हणणं ऐकताच सुधीर आणि दिव्या हसू लागले. दुसऱ्या दिवशी सुधीर बँकेत निघून गेला आणि दिव्या घरातली कामं करू लागली. मायरा टीव्ही बघून बघून कंटाळली आणि वर छतावर गेली आणि एकटीच बसून छतावर राजा राणीचा खेळ खेळू लागली. मायराकडे भरपूर खेळणी होती, ज्याच्यामध्ये राजा राणी पासून छोटासा गॅस, चमचे, लाटणं सारं काही होतं. राजा राणीचं लग्न तर झालं, आता राणी राजासाठी जेवण बनवणार. राजा बाबांसारखा ऑफिस मध्ये जाईल आणि राणी आईसारखं किचन सांभाळेल. ये! तेव्हा दिव्याने मायराला आवाज दिला. मायरा, कुठे आहेस ग? मायरा, जेवण तयार आहे, ये पटकन. मायरा, माझ्या राणीचं सुद्धा जेवण तयार आहे. राजा राणी, तुम्ही नंतर खा, आधी मी जेवून येते, ओके? असं म्हणताच मायरा छतावरून खाली गेली. इथे सुधीर ऑफिस मध्ये बसून आपलं काम करत होता. नारायण, साहेब. आधीच्या मॅनेजर्सच्या ज्या काही फाईल्स पेंडिंग आहेत त्या सगळ्या टेबलावर ठेव. होय साहेब, आता आणतो. साहेब, एक गोष्ट विचारायची होती. हो हो, विचार ना. तुम्ही बँकेने दिलेल्या त्या घरामध्येच राहता ना? हो, पण का रे, काय झालं? काय नाही, फाईल्स घेऊन येतो. इथे जेवण झाल्यावर मायरा छतावर आली. अचानकपणे ती जोरात किंचाळली. मायराचा आवाज ऐकताच दिव्याचं विश्वच हललं. ती पळत पळत छतावर आली. काय झालं मायरा, तू ठीक आहेस ना? काय झालं बाळा? आई, खाली बघ ना. दिव्याने खाली पाहिलं, तीही चक्रावली. मायराने बनवलेलं राजा राणीचं घर कोणीतरी उद्ध्वस्त करून टाकलं होतं. कुणी आलं होतं का छतावर? माहित नाही, मी तर खाली गेले होते. तेव्हा अचानकपणे पिवळ्या पिवळ्या डोळ्यांची एक काळी मांजर छताच्या भिंतीवरून मायरा आणि दिव्याला न्याहाळत होती. मायरा घाबरली. आई, कॅट! ओ, तर ही महाराणी आली होती तुझा खेळ बिघडवायला. मांजर पळाली आणि दिव्या मायराला घेऊन खाली आली. सर, फाईल्स. नारायण, मला एक गोष्ट सांग. आधी जो मॅनेजर होता, काय नाव त्याचं? रस्तोगी साहेब. हा, रस्तोगी. मला सांग, त्याचा मृत्यू कसा झाला होता? सुधीरचा प्रश्न ऐकून नारायण घाबरला. अरे सांग ना बाबा. रस्तोगीच्या नंतर आलेले सगळे मॅनेजर्स त्यांनी 4 दिवसातच आपली बदली करून घेतली. तरीही नारायण गपचूप उभा होता. ठीक आहे बाबा, सांगायचं नसेल तर नको सांगूस. संध्याकाळी माझ्यासोबत घरी चल, घर जरा व्यवस्थित लावायचंय. येशील ना? अरे उत्तर तरी दे. संध्याकाळ झाली होती. मायरा कार्टून बघत होती आणि दिव्या अंगणामध्ये तुळशीच्या समोर दिवा लावत होती. अचानक सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि दिवा विझला. ओह! अचानकपणे छतावरून तुळशीवर कोणाची तरी काळी सावली पडली आणि तुळस मलूल दिसू लागली. हे काय? छतावर कुणीतरी आहे बहुतेक. दिव्याने वळून छताच्या दिशेने पाहिलं तर तिला एक सावली पळताना दिसली. कोण? कोण आहे छतावर? मायरा, मायरा! आई, मी कार्टून बघते, प्लीज डोंट डिस्टर्ब मी. मायरा तर हॉल मध्ये, तर मग नक्कीच छतावर कोणीतरी आहे. दिव्या शिड्या चढून छतावर आली तर वर कोणीही नव्हतं, पण झोपाळा मात्र झुलत होता, ज्याचा किरकिरणारा आवाज इरिटेट करत होता. आणि टीपॉयवर कोणीतरी जळती सिगरेट सोडून गेलं होतं. सिगरेट? सुधीर तर अजून परत नाही आले, मग ही सिगरेट कुणाची आहे? आणि तेवढ्यात खाली किचन मध्ये एक जोरदार आवाज आला आणि त्यानंतर मायराची किंकाळी. दिव्या पळतच खाली आली. किचन मध्ये दुधाचं भांड खाली जमिनीवर पडलं होतं. सगळं दूध पसरलं होतं. तेवढ्यात सुधीर पण नारायण सोबत घरी पोहोचला होता. काय झालं? दूध सांडलं? कदाचित मांजरीने केलं असणार. दिव्याने भांड उचललं तर भांड्याच्या तोंडावर रक्त लागलं होतं. हे बघताच दिव्या थरथरत म्हणाली,
नाही सुधीर, हे मांजराचं नाही दुसऱ्या कोणाचं तरी काम आहे. दुपारी मायराचा खेळ कुणीतरी बिघडवून टाकला होता. मला वाटलं मांजर आहे, पण नाही. तो दिवा विझणं, काळी सावली, जळती सिगरेट आणि आणि आता हे रक्त. मला जाणवतंय सुधीर, छतावर कोणीतरी आहे. अगं पण कोण? तू तू माझं ऐक. कुणीतरी काळी सावली. कम ऑन दिव्या, स्टॉप इट. तेव्हा शांत उभा असलेला नारायण थरथरत म्हणाला, मॅडम बरोबर बोलतायत साहेब. तुम्हाला माहित करून घ्यायचं होतं ना रस्तोगी कसं मेले. तुमच्या घराच्या याच छतावरून पडून मेले. त्यांची सावली आहे छतावर. त्यांच्याच मुळे आज पातूर इथं कोणताही मॅनेजर टिकू नाही शकलाय. मला तोंड उघडायला अलाउड नाहीये, तरी पण सांगतो, निघून जा साहेब. काय नारायण, आता तू पण सुरू झालास? बरं मला सांग, रस्तोगी छतावरून खाली कसा पडला? पक्का बेवडा होतो साहेब. बायको सोडून निघून गेली होती. एकटाच घरात राहायचा आणि बायकोच्या आठवणीमध्ये छतावर येऊन रोज पित राहायचा. अचानक बॅलन्स बिघडला आणि खाली पडून मेला साहेब. बंद करी बकवास. आता तू निघ, मी सगळं सामान घेईन. दिव्या, तू पटापट हे साफ कर आणि जेवणाची तयारी कर. रात्रीचे 12 वाजले होते. दिव्या, मायरा सगळे झोपले होते आणि अचानक छत थरथरू लागलं आणि तिघांची झोपमोड झाली. मी म्हटलं होतं ना, छतावर कोणीतरी आहे. मी म्हटलं होतं. डोंट वरी, चला जाऊन बघूया आपण. मायरा बेटा, तू इकडे थांब. असं म्हणतात सुधीर दिव्यासोबत छतावर आला आणि तिकडचं दृश्य पाहून त्याच्या हृदयाचा थरकाप उडाला. झोपाळ्यावर रस्तोगीचं भयंकर भूत बसलं होतं, जे झोके घेत होतं. झोपाळ्याचा तो किरकिरणारा आवाज शांतता भंग करत होता आणि अचानकपणे तो झोपाळा थांबला. तुम्ही लोक अजून इकडे जात, निघून जा माझ्या घरातून. रस्तोगी, का सगळ्यांना त्रास देतोयस तू? मी पुन्हा नाही बोलणार. उद्या सकाळपर्यंतची वेळ आहे. निघून जा, नाहीतर तुझी मुलगी माझ्यासोबत झोपाळा झुलत असेल. सुधीर चल, प्लीज इथून चल. हताश सुधीर दिव्यासोबत खाली आला. रात्रभर दोघेही पॅकिंग करत बसले आणि सकाळ होताच दोघेही मायरा सोबत ते घर सोडून निघाले. इंग्रजी हडळ. ही कहाणी आहे इंग्लंडच्या लंडन शहराच्या जवळ असलेल्या छोट्याशा गाव पॅरिपोनाची. पॅरिपोना घनदाट जंगल आणि डोंगरांनी वेढलेलं एक सुंदर गाव होतं. जशी परदेशी माणसं भारत फिरायला येतात, तशीच भारतीय लोक सुद्धा परदेश बघायला जातात. असेच काही मित्र लंडन बघण्यासाठी पहिल्यांदा इंग्लंडला गेले. त्यांच्यामध्ये राजू पण होता. उंच उंच डोंगरांवर फिरणं आणि घनदाट जंगलांमध्ये रात्रभर निशाचरासारखं फिरणं राजूला खूप आवडायचं. 15 दिवस राजू मित्रांसोबत लंडन फिरत होता. त्यांनी एक गाईडही केला होता. तो त्यांना शहराची माहिती देत होता. 15 दिवसातच राजू लंडन फिरून खूप बोर झाला. यार माधव, मी खूप बोर झालोय यार. चल ना, डोंगरात आणि जंगलांमध्ये जाऊया, धमाल करूया, मजा येईल. मी तर एक गाव पण सर्च केलंय. जास्त दूर नाहीये पॅरिपोना. पॅरिपोनाचं नाव ऐकताच तो इंग्रजी गाईड दचकला. न्यू पॅरिपोना न्यू. आता याला काय झालं यार? म्हणजे हा आता आपल्याला पॅरिपोना नाही फिरवणार? नाही यार, याने तर आधीच सांगितलं होतं ना, हा शहराच्या बाहेर नाही जाणार म्हणून. आणि पॅरिपोना तर अजिबातच नाही. असं काय आहे पॅरिपोनामध्ये? डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेलं एक सुंदर गाव आहे. याचं सोडा, तुम्ही तरी याल ना माझ्यासोबत? नाही यार, आतापर्यंत फक्त शहरच फिरलोय. या शहराची चव चाखणं अजून बाकी आहे. तुला कळतंय ना? पॅरिपोना विषयी राजूच्या मनामध्ये अजूनच उत्सुकता निर्माण होऊ लागली आणि तो एकटाच ट्रेन मध्ये बसून निघून गेला. जेव्हा तो निघाला तेव्हा रात्र होती. पॅरिपोनाला पोहोचला तेव्हा खूप रात्र झाली होती. चारी दिशांना काळे काळे डोंगर आणि घनदाट जंगल होतं आणि मधोमध होतं पॅरिपोना. हे पाहताच राजूचं मन सुखावून गेलं. अरे वा, फार मजा येणार आहे. कारण की गावकरी थकून भागून जेवून आता आराम करत असतील नाही. रात्रभर जंगल आणि डोंगरांचा आस्वाद घेतो, सकाळी सकाळी गावात जाईन. राजूने टॉर्च काढला आणि जंगलात फिरू लागला. जंगलामध्ये भयंकर श्वापद होती, पण राजूला सवय होती स्वतःला वाचवत जंगलामधनं चालत चालत डोंगराच्या माथ्यावर पोहोचला. राजूला तहान लागली होती खूप.
आणि त्याच्याजवळ पाणीही उरलं नव्हतं. उफ, थकलो रे बुवा. हा डोंगर जरा जास्तच टफ आहे. इथे कुठे पाणी मिळालं असतं ना तर फार बरं झालं असतं. असं म्हणताच राजू टॉर्च फिरवू लागला की अचानकपणे अंधारात एका कोपऱ्यात बसलेली म्हातारी दिसली आणि राजू घाबरला. कोण आहे तिकडे? डोंट वरी, मी सॅनिटा आहे. इथेच डोंगरावर राहते. तुला पाणी पाहिजे ना? पाण्याचं नाव ऐकताच राजू धावत पळत त्या म्हातारीकडे गेला आणि तिच्याकडनं पाणी घेऊन त्याने प्यायला. तुम्हाला मराठी पण येतं? हो, तुझ्यासारखे बरेच इंडियन्स येतात. मी त्यांचे प्रश्न ऐकून ऐकून मराठी शिकले. प्रश्न ऐकून? खूपच थंडी आहे ना, विस्की पिणार का तू? हे ऐकून तर राजूच्या मनात गुलाब फुलू लागले. हो, नक्की पिन. मग ये माझ्या मागे. राजू सॅनिटाच्या मागे मागे एका झोपडीमध्ये गेला ज्याचं छत नव्हतं. डोक्यावर चंद्र लटकत होता. अजबच झोपडी आहे ही. तेव्हा राजूची नजर लाकडाच्या पिंपावर गेली. वाटतंय की ह्याच्यामध्ये विस्की आहे. राजूने इकडे तिकडे पाहिलं पण सॅनिटा नव्हती कुठेच. वाटतंय की काही कामानिमित्त बाहेर गेली असावी. मी विस्की तरी पिऊन घेतो. जसं राजूने पिंपाचं झाकण उघडलं तो अवाकच झाला, कारण की त्याच्यामध्ये विस्की नाही, एक भयंकर विलायती हडळ बसली होती. राजू घाबरला. हडळ हसत हसत बाहेर आली. सॅनिटा, सॅनिटा. अरे वेड्या, मीच तर सॅनिटा आहे. तुला फसवून इकडे घेऊन आले. पण असं का? कारण मी उपाशी आहे. मला तुला खायचंय. आता कळलं मला. गाईड पॅरीपोनाला यायचं का नाही म्हणत होता. प्लीज मला सोड, मला सोड ना. नक्कीच, तुला सुटायची संधी मी नक्कीच देईन. तू मला एक प्रश्न विचार. मी जर बरोबर उत्तर दिलं तर तू मरशील. मला उत्तर नाही आलं तर मी जळून जाईन आणि तू वाचशील. विचार, किती कठीण प्रश्न विचारायचा आहे तो विचार. पण एक लक्षात ठेव, प्रश्न एकच विचारायचाय. राजू कोंडीत सापडला. त्याला कळत नव्हतं की कोणता प्रश्न विचारला जावा जो सर्वात कठीण असेल आणि ज्याचं उत्तर त्या हडळीला येत नसावं. अरे देवा, कुठे अडकलोय मी ह्या. अशा कठीण प्रसंगी सोपं काम पण कठीण होऊन जातं आणि हिने तर प्रसंगच अजून कठीण केलाय. म्हणजे कठीण प्रश्नाचं उत्तर देणं हिच्यासाठी सोपं आहे. राजू संकटात सापडलाय हे बघून ती हडळ जोर जोरात हसू लागली. तिच्या जोर जोराच्या हसण्याच्या आवाजाने ते डोंगरही थरथर कापू लागले, ज्यामुळे तेही थरथरू लागले. काय झालं? प्रश्नाचं उत्तर नाही, प्रश्न विचारायला सांगितलाय. तो सुद्धा सगळ्यात कठीण प्रश्न, जो तुझा जीव वाचवू शकेल. चेहरा तर असा केलाय जसं काही मीच तुला एखादा प्रश्न विचारलाय. विचार तर करू दे. कर कर, पटकन विचार कर. मला खूप भूक लागलीये. भूक तर मला पण लागलीये, पण माझा जीव वाचला तर मी खाईन ना. विचार कर राजू, लवकर विचार कर. अशा प्रकारे राजूने बराच वेळ आपलं डोकं खाजवलं, पण त्याला एकही कठीण प्रश्न सुचला नाही. त्याच्या डोक्यामध्ये प्रश्न तर भरपूर होते, परंतु प्रश्न तर भरपूर आहेत, पण ही हडळ पटकन त्याचं उत्तर देईल आणि मला माझा जीव गमवावा लागेल. नाही नाही नाही, फालतू प्रश्न विचारून कोंबड्यासारखं हलाल नाही व्हायचं आहे मला. कोंबडीचं अंड. अचानकपणे राजू जोराने ओरडला. मिळाला, प्रश्न सापडला. हे ऐकताच हडळ खुश झाली. अच्छा, मला पण बघू दे किती कठीण प्रश्न आहे. जो कोणी या झोपडीत आलाय तो झोपडीच्या बाहेर नाही गेला, एवढं लक्षात ठेव. चल विचार. मी तुला जो प्रश्न विचारणार आहे ना, तो मी लहानपणापासूनच ऐकतोय, पण कोणी याचं उत्तर नाही देऊ शकलं. याचं खरं उत्तर जगातला कोणी माणूस नाही देऊ शकत. अरे तर मग पटकन विचार ना. प्रश्न हा आहे की आधी कोंबडी आली की अंड? आधी
कोंबडी आली की आधी अंड कोंबडी अंड नाही अंड कोंबडी अंड कोंबडी अंड कोंबडी नाही नाही. अशा प्रकारे हडळ अंड आणि कोंबडी करत राहिली आणि प्रश्नामध्ये गुरफटून गेली. थोड्या वेळाने अचानकपणे ती हडळ जळू लागली आणि बघता बघता ती हडळ जळून भस्म झाली. म्हटलं होतं ना मी, या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत कोणी नाही देऊ शकलंय. अशा प्रकारे राजूने आपल्या प्रश्नाने आणि सोबतच अख्ख्या पॅरिपोनाला हडळीच्या जाचातून मुक्त केलं. मित्र बनला भूत ही घटना आहे पुण्यातील. आयुष पुण्याच्या DK पाटील कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होता. त्याचं 12वी पर्यंतचं सर्व शिक्षण DK पाटील कॉलेजमधूनच झालं होतं. आयुषला IAS बनायचं होतं आणि त्यासाठी तो कॉलेजच्या लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करत असे. एक दिवस आयुषने लायब्रेरियनला विचारलं, टाइम्स ऑफ इंडिया कुठे आहे? मला सापडत नाहीये. बहुतेक कोणीतरी घेऊन गेलं असेल. आयुषला आश्चर्य वाटलं, कारण त्याच्याशिवाय कॉलेजमध्ये दुसरं कोणी टाइम्स ऑफ इंडिया वाचणारे नव्हते. आयुषने दुसरे वर्तमानपत्र घेतले आणि आपल्या जागेवर जाऊन तो बसला. तितक्यात त्याचं लक्ष त्याच्या बाजूला बसलेल्या मुलाकडे गेलं. तो टाइम्स ऑफ इंडिया वाचत होता. आयुषने त्याला विचारलं, IAS ची तयारी करतोयस का? होय. तुझं नाव काय आहे? मेहुल. मी फर्स्ट इयर शिकतोय. अरे, आपण तर क्लासमेट्स आहोत, पण तुला याआधी नाही पाहिलं. 12वी पर्यंत कुठे शिकलास? याच कॉलेजमध्ये होतो. मी पाहिलंय तुला. काय बोलतोस काय? मी तर तुला नाही कधी पाहिलं. अशा प्रकारे दोघेही खूप गप्पा मारू लागले. त्यांच्यात मैत्री झाली आणि आता ते दिवस रात्र एकत्र लायब्ररीत येऊन वाचन करू लागले. एक दिवस आयुष कॉलेज कॅन्टीनमध्ये त्याची मैत्रीण नेहा आणि वरुण सोबत होता. काय लायब्ररीत दिवस रात्र अभ्यास करतोस? एकट्याला कंटाळा नाही का येत? मी एकटा थोडी असतो. माझ्यासोबत मेहुल देखील असतो. कोण मेहुल? अरे, तो जो माझ्या शेजारी बसतो. अगं, आपलाच क्लासमेट आहे. माझ्यासोबत प्रत्येक लेक्चर अटेंड करतो. मी तर तुझ्यासोबत कुठल्या मेहुलला नाही पाहिलं. काय बोलतेस काय? थांब, मी आत्ताच त्याला बोलवतो. आयुषने मेहुलला फोन लावला, पण त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. आयुषला टेन्शन आलं. नेहा त्याला म्हणाली, ठीक आहे बाबा, असेल कोणी मेहुल. असे माझं लक्ष मेहुलवर नाही, वरुणवर आहे. असं म्हणत नेहाने वरुणला मिठी मारली आणि आयुषला देखील मोकळं वाटलं. एकदा रात्री आयुष आणि मेहुल लायब्ररीत अभ्यास करत होते. खूप रात्र झाली होती. लायब्रेरियनला झोप आली आणि तो आयुषला म्हणाला, आयुष, आता लायब्ररी तूच सांभाळ. मी निघतो. तुझं झालं तर खाली शिपायाला टाळं लावायला सांग. लायब्रेरियन निघून गेला आणि आयुष मेहुल सोबत पुस्तक वाचण्यात गुंग झाला. वाचता वाचता आयुषचं लक्ष मेहुलच्या पुस्तकांवर गेलं. तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याचं पुस्तक कोरं होतं. आयुषने मेहुलचं पुस्तक हिसकावून घेतलं. त्या पुस्तकांची पाने पलटली तर त्यावर एक अक्षर देखील नव्हते. पुस्तक तर पूर्ण कोरं आहे आणि तू गेल्या 2 महिन्यांपासून हे पुस्तक घेऊन बसलायस. अरे, चक्कर काय मित्रा? असं म्हणत आयुषने आपल्या बाजूला पाहिले तर मेहुल तिथे नव्हता. ते पाहून आयुष घाबरला. मेहुल, कुठं अदृश्य झालास? नेहा पण म्हणत होती तिने मेहुलला कधी पाहिलं नाही. लायब्ररियन पण लायब्ररीची जबाबदारी माझ्यावर सोपवून गेलाय. तो मेहुलला सुद्धा बोलू शकला असता. या लोकांनी मेहुलला कधी पाहिलं नाहीये का? मेहुल खरंच नाहीये का? हे पुस्तक, मेहुलचे अचानक गायब होणं, हे सर्व काय आहे? अचानक लायब्ररीची लाईट गेली आणि आयुष अजूनच घाबरला. त्याने डोळे बंद केले आणि लाईट येण्याची वाट पाहू लागला. अचानक लाईट आली आणि आयुष खुश झाला. त्याने डोळे उघडले. पाहतो तर काय, त्याच्या बाजूला मेहुलचं भूत बसलेलं होतं. मेहुल, हे सर्व काय आहे? मेहुल नाही, मेहुलचं भूत. आणि तू हे जे काही पाहतोयस त्यालाही दुसरं तिसरं कोणी नाही, तूच जबाबदार आहेस. मी काय केलं? तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आठव 1 वर्षापूर्वीची 12वीची परीक्षा. तू एका मुलाला कॉपी करताना पकडलं होतंस. हे ऐकून आयुष 1 वर्ष मागे गेला. तेव्हा त्याला बायोलॉजीच्या परीक्षेचा दिवस आठवला. सर, हा मुलगा कॉपी करतोय. चल, उभा राहा. सर, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी सर.
2 मिनिटाच्या आत इथून बाहेर निघ, नाहीतर HSC एक्झाम मधून रस्टिकेट केलं जाईल. तुला माहितीये का एक्झाम हॉल मधून बाहेर आल्यावर मी काय केलं तुला कसं कळणार? तू तर पेपर लिहिण्यात बिझी होतास. मी बिल्डिंग वरून उडी मारून जीव दिला आणि आता तुला मारायला आलोय. हे बघ मेहुल, मान्य आहे चूक माझी आहे, पण तू पण चुकीचा होतास. कॉपी करत होतास. चिटिंग चुकीचीच आहे ना? नाही, आता मी जे करणार आहे ते चुकीचं आहे. हे ऐकून आयुष घाबरला. काय करणार आहेस तू? मेहुलने आयुषचा गळा पकडला आणि त्याने त्याला खिडकीतून बाहेर फेकून दिलं. आयुष लायब्ररीच्या 5व्या मजल्यावरून पडून मरून गेला आणि मेहुल खिडकीतून त्याला बघून हसू लागला. टिकटॉकवाली चेटकीण. मुंबईमधल्या SKS कॉलेजमध्ये रवी इंजिनिअरिंग शिकत होता. रवीचे सगळे मित्र टिकटॉक वापरत होते, म्हणून त्यांना बघून रवीने पण टिकटॉकवर अकाउंट बनवलं. रवी खूप दिवसांपासून टिकटॉक बनवत होता, पण त्याचे फॉलोअर्स वाढतच नव्हते. एक दिवशी रवी कॉलेजमधून घरी परतला आणि त्याने त्याचा फोन चेक केला. मग तेव्हा त्याला टिकटॉकवर एक नवीन व्हिडिओ चॅलेंज मिळाला. त्या व्हिडिओमध्ये एक मुलगी शहरातल्या सुनसान अशा बिल्डिंगमध्ये जाऊन डेअर डेव्हिल म्हणते आणि इतर टिकटॉक लोकांना असेच करण्यासाठी ती आव्हान देते. मुंबईतील त्या वास्तूबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या. रवीने फॉलोअर्ससाठी आव्हान स्वीकारले. हा करेक्ट चान्स आहे फॉलोअर्स वाढवण्यासाठीचा. रवीचा मित्र अरुणने त्याला बिल्डिंगमध्ये जाण्यास मना केले, पण तरी तो मानला नाही आणि दुसऱ्याच दिवशी तो त्या भूतिया बिल्डिंगमध्ये टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी निघून गेला. रवी त्या बिल्डिंगमध्ये घुसताच त्याने रेकॉर्डिंग ऑन केलं आणि आय एम डेअर डेव्हिल असं म्हणताच पाठीमागे असलेला दरवाजा बंद झाला आणि त्या बिल्डिंगमध्ये जोर जोरात हसायचे आवाज येऊ लागले. काय काय यार, मस्करी करू नका. जे कोणी असेल समोर या. तेवढ्यात एक भयानक चेटकीण त्याच्या समोर येते आणि रवीचे मोबाईलवर रेकॉर्डिंग करू लागते. मज्जा नाहीये ही, मृत्यू, तुझा मृत्यू होणार आहे. हे म्हणत ती रवीवर हल्ला करते आणि त्याला मारून टाकते. रवी सारखाच आरिफ नावाचा मुलगाही त्या बिल्डिंग मध्ये चॅलेंजसाठी आला होता. मग त्या शेटकिणीने त्यालाही मारलं आणि त्याचा व्हिडिओ बनवला आणि टिकटॉकवर अपलोड केला. रोज रोज होणाऱ्या मृत्यूंमुळे लोक घाबरली आणि त्यांनी टिकटॉक चालवणंच बंद करून टाकलं. आणि जर चुकूनही कोणी त्या चेटकिणीचा टिकटॉक व्हिडिओ पाहिला तर मग तो हिप्नोटाइज होऊन जातो आणि मग त्या भुताटकी बिल्डिंग मध्ये जातो आणि मग ती टिकटॉकवाली चेटकीण त्यांना क्रूरपणे मारून टाकायची. टिकटॉकवाल्या चेटकिणीची खबर संपूर्ण शहरात पसरली. एक दिवशी अरुण त्याच्या काकांना रवीबद्दल सांगतो. मुलांना 10 वेळा सांगितलं ती बिल्डिंग झपाटलेली आहे, त्यापासून दूर राहा, पण आजकालची मुलं आणि मग पश्चाताप करतात. नाही काका, मला काहीतरी वेगळं वाटतंय. जर त्या बिल्डिंग मध्ये चेटकीण आहे तर ती त्या चॅलेंजवाल्या मुलीला का पकडत नाही? तू बरोबर बोलतोयस, पण याचं खरं उत्तर तर ती मुलगीच देऊ शकते. मग सगळे मिळून पोलीस स्टेशनला जातात आणि आव्हान देणाऱ्या मुलीची चौकशी करतात. काही वेळ फाईल्स पाहिल्यानंतर काही महिन्यांपूर्वीच हा अहवाल दाखल झाला होता. तिचे नाव श्रुती आहे आणि ती 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे. मग तिने हा व्हिडिओ कसा आणि का बनवला हे प्रकरण काहीसं गंभीर वाटतंय. मग पोलीस त्या बिल्डिंगची तपासणी करायला जातात, पण तिथे त्यांना काहीच मिळत नाही. सर, ती चेटकीण टिकटॉक व्हिडिओ बनवणाऱ्यांनाच मारते.
त्यामुळे कदाचित टिकटॉक केल्यावरच समोर येईल. मग अरुण रेकॉर्डिंग चालू करून म्हणतो, आय एम डेअर डेव्हिल. आणि ते म्हणताच ती चेटकीण सगळ्यांसमोर येते. अरे वा, आज मरण्यासाठी पूर्ण वरात आली आहे. ठीक आहे, मी तुमची पाठवणी पण एकदम चांगल्या रीतीने करीन. आणि मग ती चेटकीण अरुणवर वाट, ज्याच्यामुळे चेटकीण तडफडू लागते. सांग, का मारतेस लोकांना? सांग, नाहीतर तुला तावीज घालून आत्ता जळवून टाकेन. माझ्या मृत्यूचा बदला. मी टिकटॉकवर खूप प्रसिद्ध होते आणि त्यामुळे माझ्या मित्रांना माझा हेवा वाटायचा. एक दिवशी माझ्या एका मित्राने मला टिकटॉक व्हिडिओ बनवण्यासाठी या बिल्डिंग मध्ये आणलं आणि मारून टाकलं. या टिकटॉक मुळे माझा मृत्यू झाला आहे. म्हणूनच मी सगळ्या टिकटॉक वापरणाऱ्यांना नाही मारून टाकत तोपर्यंत माझ्या आत्म्याला शांतता नाही मिळणार. असं म्हणत ती चेटकीण ते तावीज तोडून फेकून देते आणि मग त्या पोलीस इन्स्पेक्टरला पकडून हवेत उडवून टाकते. ती चेटकीण इन्स्पेक्टरला मारणारच असते तेव्हा, थांब मुली, त्यांना सोड. यात त्यांचा काही दोष नाही. सोड त्यांना. तिच्या आई वडिलांना पाहून चेटकीण शांत होऊन जाते आणि रडायला लागते. मी इन्स्पेक्टर आहे. मी तुला न्याय मिळवून देईन. फक्त तू लोकांना मारणं बंद कर. कुणा एकाच्या चुकीची शिक्षा सगळ्यांना देणं चांगलं नाही. मग पोलीस श्रुतीच्या मित्राला अटक करतात आणि फाशीची शिक्षा देतात आणि श्रुतीचा आत्मा मुक्त होतो. होळी रे होळी ही गोष्ट आहे औरंगाबाद शहरातील. किशोर नावाचा तरुण या शहरात रघुनंदन सोसायटीमध्ये राहत होता. किशोर IT कंपनीत कामाला होता. त्याचं अजून लग्न झालं नव्हतं, पण त्याच्या अनेक गर्लफ्रेंड्स होत्या. किशोर ऑनलाईन चॅटिंगच्या माध्यमातून अनेक मुलींना आपल्या जाळ्यात अडकवायचा आणि त्यांच्यासोबत खूप मज्जा करायचा. एका रात्री किशोर अर्पिता नावाच्या मुलीसोबत फोनवर बोलत होता. काय यार अर्पिता, चॅट आणि फोनवर बोलून आता मी बोर झालोय. उद्या होळीची सुट्टी आहे आणि चांगला चान्स आहे. तू माझ्या फ्लॅटवर ये. ठीक आहे, उद्या मी तुझ्या सोसायटीच्या बाहेर तुझी वाट पाहीन. हे ऐकून किशोर एकदम खुश झाला. हो ये तू. मला फक्त तुझ्या रंगात रंगायचंय. तुझ्याशिवाय मी कोणाकडून ही रंग लावून घेणार नाही. ठरलं तर मग भेटू उद्या. गुड नाईट. असं म्हणून किशोर झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून छान कपडे घालून किशोर तयार झाला आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. हा अर्पिता, फक्त 2 मिनिटात आलो. असं म्हणून किशोर बाहेर आला. बाहेर सोसायटीची मुलं होळी खेळत होती. ए किशोर दादाला रंग लावा रे. हे ऐकून किशोर घाबरला आणि तो मुलांना खोटं खोटं म्हणाला, अरे नको, मला रंगाची अलर्जी आहे. मला रंग लावू नका. ए चला रे, कोणा दुसऱ्याला धरूया. असं म्हणून मुलं तिथून निघून गेली. किशोर देखील सोसायटीच्या बाहेर आला, पण अर्पिता तिथे नव्हती. कमाल आहे, अर्पिता तर इथे नाहीच आहे. किशोरने अर्पिताला कॉल केला, पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. किशोरला काळजी वाटू लागली आणि तितक्यात त्याला त्याच्या कॉलेज फ्रेंड सॅमचा फोन आला. हा हॅलो. हा बोल सॅम. हॅपी होळी भावा. हॅपी होळी सॅम. कसा आहेस तू? मी ठीक आहे. तू आज माझ्याकडे येतोयस ना? एन्जॉय करूया. हो, संध्याकाळी येतो तुझ्या फ्लॅटवर. अरे नको, संध्याकाळी नको, आत्ता ये. गेल्या वर्षी सारखं कुठल्या तरी नवीन आंटीला रंग लावण्याच्या बहाने पकडूया. आठवतंय ना, गेल्या वर्षी रेश्मा आंटी सोबत खेळलेली होळी? आपण तिला तिच्या घरात घुसून जबरदस्तीने रंग लावला होता. कसं विसरेन मी? किती जोरात कानाखाली मारली होती माझ्या. आता ती रेश्मा आहे कुठे? त्या दिवशी नंतर ती जणू गायबच झाली. किशोर असं बोलतच होता आणि अचानक कॉल कट झाला.
किशोरनं सॅमला पुन्हा फोन लावला, पण त्याचा नंबर स्विच ऑफ येत होता. आता याला काय झालं? तितक्यात अचानक किशोरच्या पाठीवर कुणीतरी हात ठेवला. किशोरने लागलीच मागे वळून पाहिलं तर मागे अर्पिता उभी होती. काय यार अर्पिता, किती घाबरलो होतो मी. कुठं गायब झालेलीस? आता सगळ्या गप्पा इथेच मारणार आहेस की वरती फ्लॅटवर जाऊया? हो हो, का नाही. माझे गाल कधीपासनं आतुर झाले आहेत. असं म्हणून दोघे लिफ्टमधून फ्लॅटच्या आत गेले. तुझी पिचकारी तयार आहे ना? आज खूप होळी खेळायची आहे आपल्याला. हे ऐकून किशोर खूप आतुर झाला आणि अर्पिताच्या जवळ जाऊ लागला आणि तितक्यात त्याचा मोबाईल वाजला. हा सॅम पण ना? एक मिनिट हा अर्पिता. हा सॅम बोल. काय? कधी? कसं? किशोरने जेव्हा कॉल कट केला तेव्हा त्याला खूप धक्का बसला होता. काय झालं? अर्पिता, मी तुला सॅम विषयी सांगितलं होतं ना, त्याच्या सोसायटीमधून फोन होता. सॅमचा मर्डर झालाय. माहित नाही कसा. 5 मिनिटांपूर्वीच माझं त्याच्याशी बोलणं झालं होतं. आणि अचानक किशोरच्या गालावर खाज सुटली. त्या त्रासाने किशोर हतबल झाला. हे काय होत आहे यार? मी वॉशरूम मधून येतो. असं म्हणून किशोर वॉशरूम मध्ये आला. त्याने आरशात पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. त्याचा श्वास थांबला. त्याचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखला होता. रक्त? रक्त कसं काय? आणि तितक्यात त्याच्या कानात एक भयानक आवाज आला. पुराना मानो होली है. कोण आहे? अर्पिता, मस्करी काय करतेस? माझ्या मित्राचा खून झालाय. माझ्या चेहऱ्यातून रक्त वाहतंय आणि तुला मस्करी सुचते? अर्पिता नाही, रेश्मा. असं म्हणून ते भूत वॉशरूम मध्ये आले. भूताचा चेहरा रक्ताने माखलेला होता. अर्पिता, तुला हे काय झालंय? मी अर्पिता नाही, रेश्मा आहे. तीच रेश्मा. 1 वर्षापूर्वी सॅम आणि तू मिळून तिच्या फ्लॅट मध्ये घुसला होता आणि तिला जबरदस्ती रंग लावला होता. मी त्याच रेश्माचं भूत आहे. मी तुला संपवायला आली आहे. रेश्मा आंटी, तू मेलीयस? हो, माझा नवरा माझ्यावर संशय खात होता. तुम्ही रंग लावून गेलात आणि त्याचा गैरसमज झाला. त्याने माझी हत्या केली. त्याला आणि सॅमला मी मारून टाकलं. आता तुझी पाळी आहे. आंटी, मला माफ करा. माझ्याकडनं चूक झाली. पण रेश्मा आता ऐकणार नाही. तिने किशोरला पकडलं आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी, दातांनी त्याला ओरबडून खाल्लं आणि त्याला देखील मारून टाकलं.